पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, नराधम दत्तात्रय गाडी फरार। मंगळवारच्या पहाटेच्या घटनेने पुणे हादरलं। स्वारगेट डेपोमधल्या 23 सुरक्षा रक्षकांचं तात्काळ निलंबन। उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश। डेपो मॅनेजर वाहतूक नियंत्रकाची चौकशी होणार। बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वारगेट स्थानकात डेपोची तोडफोड, वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन। पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपच्या परिसरात पार्क केलेल्या जुन्या बसेसमध्ये सापडले साडी, शर्ट आणि कॉन्डम। बस स्थानक सुरक्षित नसल्याचं धक्कादायक चित्र समोर। पुण्यामध्ये गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यात गृह खात्याला अपयश, सुप्रिया सुळेंचा घणाघात। शक्ती कायदा अजून किती काळ अडकवणार, अंबादास दानवेंचा संताप। तर घटनेचं राजकारण नको, शिरसाट यांचं आवाहन। ओएसडीच्या मुद्द्यावरून शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या रडारवर। भुमरेंनंतर सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड यांच्या ओएसडींवर अमोल मिटकरींचे आरोप झालेला ओएसडी चालत नाही, मग मंत्री कसा चालतो? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर सिलेक्टिक वॉशिंग मशीन चालणार नसल्याचा टोल। संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील। मसाजोगकरांचं अन्नत्याग आंदोलन मागे। नाशिकमध्ये गेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5 पट अधिक भाविक येतील हे गृहीत धरून नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र गैरहजर। वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकर हैराण। सांताक्रूजमध्ये आज पारा 38 अंशांवर, कुलाब्याचं तापमान 35च्या वर। दोषी नेत्यांना आजीवन अपात्र करायला केंद्र सरकारचा विरोध, त्याऐवजी 6 वर्षांची बंदी पुरेशी। सरकारचं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र। जगातला सर्वात मोठा धार्मिक उत्सव असलेल्या कुंभमेळ्याची सांगता। गेल्या 45 दिवसात तब्बल 66 कोटी भाविकांनी केलं स्नान। पाकिस्तानातही बंबम बोलेचा गजर। राजकटास गंगा टेम्पलमध्ये एबीपी माझा, घरबसल्या घ्या पुरातन मंदिराचं दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।